समुद्राच्या छाताडावर उभा असलेला हा दुर्ग, शत्रूंसाठी अभेद्य, मराठ्यांचा अभिमान. आणि याच दुर्गावर आजही जतन आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे, किल्ले सिंधुदुर्ग, जिथे इतिहास फक्त वाचला जात नाही तर अनुभवला जातो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दुर्गांची दिशा. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या ठिकाणी. आणि मालवणमध्ये असणाऱ्या या सिंधुदुर्ग किल्ल्यावर हा आहे प्रशांत बांदेकर, म्हणजे बांदेकर सर आमचे, आणि हे आहेत जोशी सर. मग आज आपण कॉलेजची ट्रिप घेऊन आलेलो आहोत. जवळपास आपल्या सोबत 37 विद्यार्थी आहेत. त्यांना आपण एक ऐतिहासिक स्थळ पुणे सिंधुदुर्ग किल्ल्याची भेट घडवून दिलेली आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या किल्ल्याची सविस्तर माहिती मी आपल्याला सांगणारच आहे. तरीही थोडक्यात सांगायचं झालं तर शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस आरमार उभं केलं त्यावेळेस महाराजांना माहीत होतं की जर आरमार टिकवायचं असेल तर ते आरमार टिकवण्यासाठी किल्ले बांधणं गरजेचं आहे. म्हणजे ज्याचा आरमार त्याचा समुद्र असं म्हटलं जातं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या समुद्रामध्ये जलदुर्गांची एक शृंखलाच तयार केली आणि त्याच्यातील हा एक अभेद्य किल्ला आहे. ज्यावेळेस महाराज आग्र्या भेटीमध्ये अडकले होते, औरंगजेबाच्या नजर कैदेमध्ये होते, त्यावेळेस हिरोजी इंदोलकरांनी इकडे स्वतःची जमीन विकून ह्या गडाचं बांधकाम केलेलं आहे असं इतिहास सांगतो. आणि पूर्वी हे बेट होतं, कुर्टे बेट ह्याला म्हणायचे. आणि त्या बेटावर त्या भागाचं, या पूर्ण भागाचं सर्वेक्षण करून इथे ही आपली जी सागरी राजधानी आहे सिंधुदुर्ग ही उभारण्यात आली होती. ह्या किल्ल्याचे ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या आपण ह्या व्हिडिओतून कव्हर करणार आहोत. त्यामुळे आपला व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली तर आपल्या व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मालवणकडे जाण्यासाठी मुंबई गोवा हायवेवरील कसालमधून आत शिरलो. मालवण शहरातील रस्ता खूपच अरुंद असल्याने आमची 45 सीटर ट्रॅव्हल्स आत जाताना खूपच अडचणी आल्या. शेवटी आम्ही ट्रॅव्हल्स जवळपास 1.5 किलोमीटर मागेच पार्क करून रिक्षाने मालवण बंदरावर पोहोचलो. जसे जास्त जास्त अश्वबल त्याची पृथ्वी, तद्वत ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र, हे महाराजांचे धोरण होते. म्हणूनच महाराजांनी मराठी मुलकावर उच्छाद मांडणाऱ्या मुरगावच्या पोर्तुगीजांच्या, वेंगुर्ल्याच्या डचांच्या, राजापूरच्या इंग्रजांच्या आणि मुरुड जंजिराच्या सिद्धीच्या मुसक्या आवळण्यासाठी मार्गशीर्ष बहुल द्वितीया शके 1986 म्हणजेच 25 नोव्हेंबर 1664 रोजी या कुर्टे बेटावर मुहूर्ताची चिरा बसवून कोकणच्या शिरपेच्या शोभून दिसेल असा सिंधुदुर्गाच्या रूपात मानाचा तुरा खोवला. होडीतून धक्क्यावर उतरलो की थोड्याच वेळात आपण या भव्य प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबतो. पूर्वाभिमुख असणारा हा दरवाजा दुरून अजिबातच दिसत नाही. प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिणाभिमुख मारुतीरायाची मूर्ती आहे. गोमुखी बांधणीच्या या भव्य प्रवेशद्वाराचे लाकडी दरवाजे आपल्याला आजही सुस्थितीत दिसतात. प्रवेशद्वारात दोन्ही बाजूंना पहारेकरांच्या देवड्या आहेत. महाद्वाराची ही रचना पाहून आम्ही शिवराजेश्वर मंदिराकडे निघालो. वाटेत हे 2 फांद्या असणाऱ्या नारळाच्या झाडाचे पोस्टर दिसले. पूर्वी येथे 2 फांद्या असणारे नारळाचे झाड होते,
परंतु त्यावर वीज पडून ते नष्ट झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे द्वितीय पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी सन 1695 मध्ये आपल्या वडिलांचे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मंदिर बांधले. आज आपण या जागेला शिवराजेश्वर मंदिर म्हणून ओळखतो. मंदिराच्या गाभाऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांची काळ्या पाषाणातली सुंदर मूर्ती आहे. मंदिराच्या शेजारी हे म्युझियम आहे. येथे ऐतिहासिक वास्तूंचा संग्रह आहे. मित्रांनो, इथे शिवकाळातील भुयारी मार्ग आहे. भवानी मंदिराकडे जाताना आपल्याला ही विहीर लागते. अशा आणखी 2 विहीर आहेत. त्यांना दहीबाव, साखरबाव व दूधबाव अशी नावे आहेत. तिन्ही विहीर गोड्या पाण्याच्या आहेत. चहूबाजूंनी खारे पाणी आणि गडावर गोडे पाणी. निसर्गाची किमयाच न्यारी आहे. हे सर्व पाहून आम्ही भवानी मातेच्या मंदिराजवळ आलो. देवीचं दर्शन घेऊन गडाच्या तटबंदीवर येऊन थांबलो. येथून गडाच्या भव्यतेचे दर्शन होते. किल्ला जवळपास 4 किलोमीटरच्या परिघात पसरला आहे. 35 फूट उंच आणि 10 फूट रुंद असणाऱ्या या तटबंदीच्या शृंखलेत 42 बुरुज आणि 45 जिने आहेत. तटामध्ये जवळपास 40 शौचकूप आढळतात. गोविंद विश्वनाथ प्रभू आणि हिरोजी इंदुलकर यांच्या नेतृत्वाखाली हे बांधकाम होत असताना गडाच्या पायात मजबूतीकरणासाठी 5 खंडी शिशांचा रस ओतण्यात आला होता. सिंधुदुर्ग उभारणी बाबतीत महाराजांचे एक सुंदर पत्र आहे. महाराज लिहितात, आमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावले असे हे बरे जाणणे. अवघे काम चखोट करणे, माणसे नवी हायती, त्यास सांभाळून इत्तेकांचा उपेग करून घेणे. पाया बहुत भला रुंद घेणे, खाली अवघा कातळ, तरीवरी थोर इमारत, तस्मात 2 बाजूस 2 हात जागा सोडून तट उभारता ये इतकी रुंदी घेणे. तट कोठे रुंद तर कोठे जागा अरुंद येणेप्रमाणे धरावा लागतो. अनुकूल दिसेल त्याप्रमाणे करणे. पायात ओतण्यापायी शिसे धाडण्याची व्यवस्था केली असे. ती पाहून मोजून माल ताब्यात घेणे. टोपीकर साहुकार लबाड जात, डोळ्यातील काजळ चोरून नेतील, पत्ता लागू देणार नाहीत. पुन्हा परतोनी त्या कामाचा रोज मुरा मागतील. सावध असणे. गोडे पाणी हाताशी बहुत, पाण्याचा ठावापाशी टाक्या बांधून त्यात वाळू साठवणे. गोड्या पाण्यामध्ये 4-2दा भिजून देणे. खारटान धुतले जाईल ती धुतलेली वापरणे. चुनखडी घाटावरून पाठवीत असो. बरी तपासून घेत जाणे. मिसळ असणार नाही तरी सावध असणे उत्तम. रोजमुरा देणे जाणे, त्यास किमपी प्रश्नच न देणे. केवढा सूक्ष्म विचार महाराजांनी या पत्रातून प्रकट केला आहे. आपल्या आजच्या भटकंतीचा शेवट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे हस्त आणि पद जपणारी जागा. या जागेचे महत्त्व खूप आहे. वरच्या घुमटीमध्ये शिवरायांच्या उजव्या हाताचा ठसा तर खालच्या घुमटीमध्ये डाव्या पायाचा ठसा आहे. हे पुसट होत चालले आहे. हा अनमोल ठेवा भावी पिढ्यांसाठी जपला जावा हीच अपेक्षा. आपल्या कोकणाचा मानबिंदू म्हणजे हा सिंधुदुर्ग. या गडाच्या आधारावर महाराजांनी आपले आरमार भक्कम केले आणि सर्व सागरी शत्रूंना तोंड दिले. आपल्या आरमाराचे जनक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन किल्ल्यावर.